जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा वापर करून पहिला ॲप महाविस्तार ॲप आपण तयार केलेला आहे। महाविस्तार ॲपवर 30 लाख शेतकरी आले आहेत। हा असा ॲप आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एंड टू एंड सगळ्या पद्धतीची मदत त्या ठिकाणी मिळते। त्या ठिकाणी क्रॉपिंग पॅटर्न असेल, क्रॉपिंग सायकल असेल, एकात्मिक कीड व्यवस्थापन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे इनपुट्स काय वापरायचे, जे काही वातावरणातला बदल आहे त्याच्यामुळे काय परिणाम होणार आहे, कशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये 7 दिवसांनी 15 दिवसांनी त्या ठिकाणी जे काही वेदर आहे त्याचा फोरकास्ट त्यांना मिळणार आहे। आणि एवढंच नाही तर शेतकऱ्याने आपल्या जे काही पीक आहे त्या पिकाचा फोटो काढला तर तो फोटो बॅकएंडला प्रोसेस करून एआयचा उपयोग करून पुढच्या 8 दिवसात वातावरणाच्या बदलामुळे किंवा ऍटमॉस्फिअरमुळे त्या पिकावर काय कीड येऊ शकते त्याच्याकरता त्यांनी आताच काय केलं पाहिजे अशा पद्धतीनं सगळी ऍडवायझरी ही आता शेतकऱ्यांना एका सिंगल ॲपवर आपण देतो आणि या ॲपवर त्याच्या भाषेमध्ये त्याला बोलता येत आहे, त्याला त्या ठिकाणी इंटरॅक्ट करता येत आहे। एक प्रकारे त्याचा एजंट त्याला मिळालेला आहे, ज्याला टाईप करता येत नाही तो शेतकरी बोलून देखील त्याला त्याचं उत्तर मिळत आहे। आणि आता वेगवेगळ्या भाषांसोबत मला सांगताना आनंद वाटतो आमच्या आदिवासी समाजाची भिली भाषा या भाषेतही आपण हा ॲप तयार केलेला आहे। या ॲपवर ती भाषा इंटिग्रेट केलेली आहे, त्यामुळे आमचे आदिवासी शेतकरी भिली भाषेमध्ये देखील या ॲपवर जाऊन त्या माध्यमातून शेतीच्या संदर्भात सगळ्या प्रकारची माहिती आणि सगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्या माध्यमातून घेऊ शकतात। ज्या शेतकऱ्यांचा स्मार्टफोन नाही त्यांच्याकरता टेलिफोनीची सेवा आपण केली आहे की ज्यातनं तो टेलिफोनवरनं त्या ठिकाणी मदत मागू शकतो आणि बॅकएंडला एआयचे मॉड्यूल्स आपण तयार ठेवले आहेत की ज्यातनं त्याला ही सगळी मदत आपण करणार आहोत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये प्रिसिशन शेती करता एआयचा उपयोग करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं आहे। आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्राला जी आंतरराष्ट्रीय एआय समिट आहे या एआय समिटमध्ये फक्त महाराष्ट्र राज्य असं होतं ज्याला एआय इन ऍग्रिकल्चर शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याचं सेशन देण्यात आलं आणि त्यानंतर शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक प्रदर्शन हे आपण मुंबईमध्ये लावलं आणि देशातलं पहिलं शेती क्षेत्रातलं कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे प्रदर्शन आपण मुंबईमध्ये लावलं त्याच्यामध्ये इतके नवनवीन मॉड्यूल्स त्या ठिकाणी आले। आज आपल्याला मला सांगताना आनंद वाटतो की ज्या प्रकारचं तंत्रज्ञान तयार होत आहे या तंत्रज्ञानामध्ये अशा प्रकारचे मॉड्यूल तयार केलेले आहेत की ज्यामध्ये अगदी एआयचा उपयोग करून केवळ हवेचं अनालिसिस करून कुठली कीड येऊ शकते या संदर्भातलं प्रेडिक्शन आता आमचे एआयचे मॉडेल्स करतायत आणि त्या संदर्भातली सगळी माहिती ही आज आपल्याकडे आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे तंत्रज्ञान आहे हे जे काही डिजिटाइज पद्धतीनं स्टॅक आपण तयार केला आहे त्याचा जो आपण उपयोग करतोय या सगळ्या गोष्टी आणि याच्यासोबत आमचे कृषी विद्यापीठ हे जोडल्यानंतर शेतीला शाश्वततेकडे नेण्याकरता आणि सगळ्यात महत्वाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आमच्या असं लक्षात आलं आहे की 25% उत्पादन खर्च कमी होतोय आणि उत्पादकता मात्र 30, 40, 50% आणि काही काही ठिकाणी तर 100% वाढते आहे। म्हणजे आमच्या शेतकऱ्या